जेवायला इकडे मस्त दाल केली आहे. किचनची हालत अशी खराब होते. हिने काय घेतलं दाखव. हा इथे मी करायला घेतलाय उपमा. उपमा खायचं मन झालंय. इकडे पाणी गरम करून ठेवलंय. उपमा हे रवा पण भाजून ठेवलाय आणि इथे सगळी तयारी केली आहे. ह्याच्यामध्ये चणा डाळ आणि उडीद डाळ कढीपत्ता ह्याच्यामध्ये राई पण टाकली. इकडे कांदा चॉप करून ठेवलाय आणि हे नाश्त्याला हे पण काढून ठेवते कारण मम्मी तर बोलली मी खाणार नाही. ती नाही खात ढोकळा आणि पात्र तर ठेवतं ते बंद आहे कारण मी घेतले कॅटूला हे ठेवते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आधी आली आहे, उठली आहे. मी नाश्ता करत होती, बनवत होती. तुम्हाला जस्ट दाखवलं आणि लगेच आली मम्मा करत. तिलाच घेऊन बसले तर मी नाश्ता कसं करणार. कॅटू मी बोललं तर ही झोपले तर पटकन करून घेते. मी असं फ्रेश वगैरे झाली आणि काय नाही उपमा खायचं मन होतं म्हणून तेच करत बसली होती. तर ही नाही चालू झालं नाटक. आणि मला जायचं आहे डॉक्टरकडे पण कारण स्किन ॲलर्जी झाली आहे. खूप त्रास होतो आहे. काय माहिती अचानक ना असं माझं डोकं खराब होतं आहे खरोखर. इतक्या दिवसापासून चालूच आहे पण आता मला जावंच लागेल. मी स्वतः इग्नोर करते. मी बोलते की असं काही झालं तर लगेच डॉक्टरांना दाखवायचं. तर हे बरोबर आहे. आणि माझा हेअरफॉल पण खतरनाक होतो आहे यार. काय चाललं आहे मला समजत नाही. हॉर्मोन इम्बॅलन्स असतो त्याच्यामुळे होतं पण आता मला डॉक्टरांना दाखवावंच लागेल की काय प्रॉब्लेम आहे कारण स्किन ॲलर्जी खूपच वाढत चाललं आहे माझं. आणि इथे मी झाली आहे पसीना कारण इथे एक्झॉस्ट फॅन पण चालू आहे आणि ऐकणार नाही मॅडम. मला जावं लागेल बाहेर. 5 मिनटात माझा नाश्ता बनवून झालं असतं. आणि केस तर अशी मी सुट्टी नाही ठेवू शकत. ओली आहे ना त्याच्यामध्ये अजून घामाघूम झाली असते. मी अशी बांधूनच ठेवले. चल बाहेर चल. पसीना पण थोडी झाली हे बघ. बापरे मग वाजली बघ किती. मी नाश्ता वगैरे करून डॉक्टरकडे जाऊन येईन लगेच. बघेन ह्याच्याकडेच जाते नको इकडे तिकडे जवळच. हां तेच करते. हां कारण केस पण खूप जातात आहे. हां काय झालं ठीक आता मी पटकन करून घेते. आणि इथे रवा चांगला भाजून घेतला आहे. आणि आता हा उपमाना मी कॅटूला पण देणार आहे म्हणून मी अख्खीच मिरची ठेवणार आहे. आणि आता ह्याच्यात मी टाकणार आहे राय. गॅस आता स्लो करते. चणा डाळ आणि उडीद डाळ टाकली आहे आता जेवढी मला पाहिजे तेवढी. आता ह्याच्यामध्ये मिरची कढीपत्ता अजून टाकते. आता याच्यामध्ये कांदा ॲड करते. सगळ्यांचा नाश्ता बनवते आणि अशा पद्धतीने करताना चांगला मस्त टेस्टी होतो. चणा डाळ आणि उडीद डाळ टाकणार ना त्याला वेगळाच फ्लेवर येतो. आणि बाकीचं मी थोडं साईडला ठेवलं आहे. आता ते फ्रीजमध्ये ठेवते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मी घेईन कारण ते शोधावं लागतं ना उडीद डाळ कुठे. मी त्यात माझं तेच चालू होतं. तर आता ही कांदा वगैरे चांगला भाजून घेते आणि त्याच्यानंतर रवा टाकायचं आणि पाणी बॉईल करून ठेवलं ते ॲड करायचं. आणि साखर टाकेन थोडी. साखर आणि मीठ बस झाले रेडी. मी नाश्ता करून घेते आणि हे करून काढून ठेवले. तेच मी बोलत होती एकदा खायचं मन होतं काल ढोकळा. काय खायचं मन होईल आणि काय नाही. आणि इतकं चटणी वगैरे पण घेतलेलं तर ते खाऊ की नको विचार करते. जेठालालची आठवण आली मला ढोकळा आणि पातळ्या बघून. फेवरेट सिरियल आहे माझा. आता ह्याच्यामध्ये रवा ॲड. रव्याला काही जास्त करायचं नाही कारण ऑलरेडी भाजून घेतलं आहे.
तर आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार पाणी ॲड करते. पाणी 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 त्याच्यामध्ये थोडी साखर आणि थोडंसं मीठ. मम्मीला पण बोलली खातेस काय तर नको, आता दिले चाय पण बघेन मम्मी बी ते खाली चाय. आणि आता थोडीशी साखर टाकते. आता हे तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम. आता ह्याला 2 मिनटं शिजत ठेवीन. थोडंसं हे होईल ठीक झालं ना त्याच्यानंतर गॅस बंद करेन आणि गरम पाणीच ॲड करायचं. आणि तुम्हाला पाहिजे तर वरून मस्त ओलं नारळ असं ना ते पण किचून टाकू शकता. प्रॉपर एकदम साऊथ इंडियन स्टाईल झालं आहे. त्यात थोडं मी झाकण लावते ह्याच्यावरती आणि 2 मिनटं ठेवते वाफेवर. आता इथे मी गॅस बंद करते कारण हे थंड झाल्यावर अजून ठीक होणार, त्याच्यामुळे इथेच बंद करते. तर असं नरम होऊन जातं आहे बघा आणि थंड झाल्यावर अजून घट्ट होईल. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते कोथिंबीर. तिकडे रेडी आहे उपमा. आता हा एवढा घाई गडबडीमध्ये पण का दाखवला माहिती आहे, कारण हा खरंच खूप टेस्टी होता. म्हणूनच मी सर आता बनवता दाखवते. पण उडीद डाळ आणि चणा डाळ टाकून बघा त्याचा फ्लेवर खूप वेगळाच येतो. आणि इकडे मी आता माझं लिंबू पाणी घेतलं आहे. लिंबू पाणी घेऊन घेते. त्याच्यानंतर मी नाश्ता करते आणि कॅटू पण उठले मग तिला पण तेच उपमाच भरवेन. आता कोथिंबीर आहे ती थोडी ॲड करते. इथे मी कोथिंबीर ॲड केली आहे. आता झालं मी नाश्ता करून घेते आणि इकडे पण रेडी करून ठेवलं आहे. नाश्ता करून झाला. आता इकडे मी कॉफी बनवली. कॉफी पिऊन घेते आणि कॅटूने पण नाश्ता केला आणि मम्मीने पण नाश्ता केला आहे. काय उपमा, कारण मी जास्त तिखट वगैरे काही केलं नव्हतं आणि माझे केस पैसे वाटतात आहे सोडेन. आता मी माझी कॉफी पिऊन घेते. आधी बोलली मिरच्या चॉप करून नाही टाकला ना, मग जास्त तिखट नव्हतं झालं होतं. तर आता माझी कॉफी पिऊन घेते आणि कॅटू ऐकत बसले गाणं. मँगल्स ते आले सगळे राहत होतं. तिला इतकं आवडतं गाणं, बोलेल ते लाव आली. काय आता मी हॉस्पिटल हिने काय घेतलं दाखव. हां मम्माने काय तुला घेऊन दिलं? डॉक्टरकडून सीधा मी तिला इकडे आणली आहे. हां तरी मम्मा नाटक चालू आहे. काय तुला अजून पाहिजे? इकडे उभं राहणार की असंच होणार? चला बाबा पळा. कैसा है नेल पॉलिश? ये नेल पॉलिश कैसा? हे आहे आमच्या इकडचं ब्युटी शॉप. कॅटूला घेतलं मी नेल पॉलिश घेतली. ये कौन सा है? लेमन ग्रास. और कौन सा आता है? लैवेंडर. कैसा वो? कैसा है? प्राइस सब डिस्काउंट करके ही बोलो. हाँ ये 230 का 230 का. क्यों इतना महंगा? आरके रोमा का क्वालिटी अच्छा है. एक बूंद भी डाल दिया ना बहुत, अभी खोल दिया ना तो खुद भी हो जाएगी. नहीं क्वालिटी अच्छा. आरके रोमा का जो फेशियल किट बनाती है उसका ब्रांड का है. कम करो. ब्रांड का पॉलिश ली हुई है. ले लो ये अच्छा था. इतना 230 बोल रहे हो, क्या लेंगे? आली मी घरी आणि मी केले ब्लड टेस्ट. तर आता उद्या येणार रिपोर्ट. डॉक्टरने मेडिसिन वगैरे पण दिले ते खाईन. काय कॅटू? आणि कॅटू बिझी झाले. आता तिला मी ते दिले ब्लॉक्स. आणि आता मी इकडे किचनमध्ये आले. माझं काम करून घेते. डाळ भात आणि भाजी करते. आणि कोणते टेस्ट करून घेतले. आता मी ते विचारलं पण नाही कोणते टेस्ट केलेत करून.
काय ना त्याचं जेवण करून घेते पटकन. पाठीमागे कपडे पण पडले ते पण घडी करायचे आहेत, घरची कामं. माझं जेवण वगैरे करून झालंय. डाळ भात आणि काय केलं आहे, डाळीला फोडणी द्यायची आहे. मी शिमला मिरचीची भाजी केली आणि कॅटूला मी दाखवते. मी घेऊन बसले होती लिंबू पाणी आणि माझ्या हातातून घेतला नाही तिने. इतकं आवडतं तिला लिंबू पाणी प्यायला, मग तिला दिलं मी अर्ध प्यायला. पीत बसली आहे ती. आणि काय नाही, डॉक्टरकडे जाऊन वगैरे आली, टेस्ट वगैरे झालं, उद्या रिपोर्ट येणार, बघू काय आहे, म्हणजे माहिती तरी पडेल असं. तर काय नाही, आता माझं मी एवढ्या दिवसापासून विचार करते कपाट साफ करायचं आहे. इतके कपडे झाले, कपडे वाढतात आहे, कपाटमध्ये जागा कमी असं झालंय माझं. फक्त कपडे भरते पण जागाच नाही आता मला समजत. आणि न जास्त झालेत आणि विचार करते आता काय करू, काढू की नको. इथे पण फुल झाले यार, कुठे ठेवू मला समजत नाही. आणि चांगले व्यवस्थित ठेवून पण ते घडी करून ठेवणार आहे, तरी पण ते येणारच आहेत खाली, तर तरी मला करावं. कॅटू पण मम्माला हेल्प नाही करत ना, काय करणार. आता इतके सगळे कपडे, बाप वाजले 2. मम्मी पण येईल आता. बापरे बाप, आता कधी मी घडी होईल. आणि इथे मध्ये शेल्फ पण नाहीये माझ्या कबडला, तर काय अर्थच नाही होत. लगेच ते पडतात कपडे. एक काढायला गेले तर वरचे खाली येतात. तेच विचार करत होते, इतके दिवस ठेवले होते पण घडी. आता ते तसे बघायला पण नाही आवडत, पूर्ण ढिचपिच होते, काय भेटत पण नाही टायमावर. म्हणून आता विचार करते पटकन जेवढं होईल तेवढं करते. आणि कुठे जागा पण नाही आहे ना की सेट करून ठेवू व्यवस्थित. मच्छी पण हे केलं, मच्छी पण मॅरिनेट करून ठेवलं, नंतर फ्राय करणे. आता मम्मी येईल 10-15 मिनटामध्ये, तोपर्यंत जेवढं होईल तोपर्यंत करून घेते. आणि कॅटू त्या ब्लॉग्सबरोबर टाईमपास चालू होता म्हणून पटकन जेवण करून घेतला. आणि इकडे ती आली आहे मम्माला सतवायला. आणि हे काय ओलं करून घेतलंयस, हे काय आहे. अरे असं का करते कॅटू, तुला असंच ठेवू मग मी. का असं करते. झालं करायचं, झालं करून घेते जेवढं होईल तेवढं. चल तर तिकडे बस तिकडे, नको मला परेशान करू. आता डॉक्टरकडे पण बघितलं ना, तिला पूर्ण म्हणजे बोलतात मी कुठे पण जाईन ना तर तिला मला घेऊन फिरवावं लागतंच ना, कारण एकटीला पूर्ण दुनिया फिरवावी लागते. आता मला डॉक्टरकडे पण ती एवढी परेशान करत होते, मग काय करणार. हा काय करणार, ऐकत पण नाही ती, घरी बसत पण नाही. काय करते कॅटू मम्माला सतवते खूप. कपडे पूर्ण घडी करून झाले माझे कपाटमध्ये. आज मला उशीर झाला, वाजले 3:30 वाजायला आले. इकडे मच्छी फ्राय करते आणि कॅटू बोलते मला घे. हा कॅटूला एवढा टॉईस देऊन पण मम्माला सतवते. आता तिला काय दिसते. कॅटू तुला मम्माने चपाती आणि फिश फ्राय करते ना. इकडे मी मशीन पण लावली आहे, कपडे पण मस्त व्यवस्थित करून ठेवले आहेत. बिस्किट नाही बुब्बू. आता हे बघ मम्मा काय पडला, फिश फ्राय करते. जेवायला इकडे मस्त दाल केली आहे. कॅटूने घेतले मच्छी आणि चपाती. मम्मी बोलते गजनी आहे गजनी. एवढी रडत होती आणि शांत झाली आहे. शिमला मिरची भाजी आणि कालचं कोलबीचं कालवण पण आहे. मग घेते कोलबीचं कालवण, कोलबीच खाल्ली. आणि इकडे भात आहे. झाले हा करते. पापलेट बघ केवढूशे वाटतात आहे. ह्याच्यामध्ये मग होते व्हिडिओमध्ये मोठे वाटत होते पण लहान लहान पापलेट होते. 500चे 24 दिलेत. पण काय ते नाही झालं. हे बघ मग भरवते. हा हे बघ अशी करते, समजलं. प्रेमाची भाषा या लोकांना नाही समजत. हे बघितलं मी भरवते तर कशी नाटक करते. तिला खायला जमणार आहे. आता किती सतवत होती ती मला रडून. त्यांची हालत अशी खराब होते ना जेवण झाल्याच्या नंतर. इथे फिश फ्राय केल्याच्या नंतर पूर्ण गॅस खराब होतं. कालच चांगला क्लीन केला होता. आणि हे भांडी घासायला मला इतकं कंटाळा आलाय ना खरोखर. मलाच घासावी लागेल. आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन, कुछ कर नहीं सकते. चलो काम पे लग जाओ. कॅटूला अजून अंघोळ पण नाही घातली, तिला अंघोळ पण घालायचे.
खूप कंटाळा आला होता मला एक भांडी घासायला घासते आता चला. करता करता अजून एक गोष्ट, सबस्क्राईब करू अनसबस्क्राईब प्लीज नका करू. असं का होतं मला समजत नाही. मी विचार करते चला सबस्क्रायबर वाढतात त्याच्यानंतर मग कोण अनसबस्क्राईब करता, पण गरज काय अनसबस्क्राईब करायची गरज काय आहे. सबस्क्राईब करा. कारण मी वेट करते कधी माझे 500 सबस्क्रायबर्स होतील. प्लीज लवकरात लवकर करा. कंटाळा बोलून झालं माझं किचन क्लीन. आणि आता माझ्या मॅडमला आंघोळ मला इतका कंटाळा आलाय, पण काय झाले पूर्ण भांडी किचन पण साफ केला. आता मी जाते आंघोळी घालते कॅटूला. चलो मॅडम चलो. ही बघ पापड घेतला नाही. हे बघ काय करताय. त्या बाल्डीमध्ये पाणी खराब करायचं नाही. त्या बाल्डीमधला 4:30 वाजायला आलेत. आज खूप उशीर झालाय. ते झाली माझी कामं. वाजलेत 5. 10 मिनिटं पुढे झाली आहे ती घडी. हां आता मम्माला प्लीज थोडा आराम करू दे. हां मेहरबानी करा मम्मावर. थँक्यू बोलायला ते काही नाही, खाऊ नाही ते. हां त्या मी गाडीसाठी वॉमिटिंग होत होती ना त्याच्यामुळे घेतलेलं. मम्मा हे राहू दे, हे पुढे आपल्याला कामाला येईल. ठेव. तुझं माहिती आहे हे आहे, हे बघ मल्टीविटॅमिन्स. तू हे पिते. हे घे आरामात. व्हेरी गुड. ये कशाला हात खराब करते रे. पाच वाजलेत. तर 6:30 वाजेपर्यंत थोडा आराम करते, म्हणजे 1 तास. ठीक आहे. ओके. कशी करते काय तू. A few moments later. वाजायला आले 7 आणि अशी झोपून उठले ना मी. आता विचार होता झोपायचा, पण मस्त झोप लागले खरोखर. आणि कर्जामुळे असं उठायचं मन पण नव्हतं करत. पण आता वाजलं माहिती 7 वाजता. आणि तिकडे मी करते चहा. काही चहा करते ब्लॅक टी. तर मी पण टी त्याची पण झोपूच आहे. आता इतक्या दिवसापासून आम्ही काठी चहाच करतोय. छान लागते पियाला. एकदा करायला जमलं ना तर छान होते. आई हा सोनू हा खोलते मी. झाली इथे चाय. ॲक्च्युली ना चायपत्ती थोडी जास्त होते. आता मी टेस्ट करून बघते कशी झाली. जर कधी कॉफी बंद करून ही ब्लॅक टीचं चालू करू, कारण मस्त लागते पण. दलन घ्यायला आली आणि पूजाकडून बॉटल पण घेतली कॅटूची. कॅडबरी घेऊन आले कॅटूसाठी. कैसा ये 1 किलो घेऊ का 3 किलो दो.
3 किलो नहीं 3 किलो गेहूं का और 1 किलो बाजरी का. इतना नहीं बाजरी का चाहिए. आली मी घरी आणि कॅटू गेली आतूकडे. बापरे खूप आज हैराण केला नाही तिने. नुसती रडत होती. का मी मला ना मॅगी खायची होती. बनवू काय पण आता वाजले किती पण. मग तेच तर बोलते आहे. 9:30 वाजले. 9:30 नाही वाजलेत. पुढे आहे ना 10 मिनटं. हां 9:12 झालेत. ज्वारीचं पण पीठ घेतलं मी. 1 किलो सर्व पीठ भेटतं तिकडे. नाचणी ज्वारी आणि चांगलं आहे. 1 किलोच घेतलं जास्त नाही घेतलंय. भाकरी करेन. खातेस आम्ही भाकरी. खा ना मम्मी. कशाला मी दुसरा घेते ते खा. थोडी मॅगी बनवू काय. बनवते. मन आहे मेरा तो मैं खाईंगा. इतकं हैराण केलंय ना तिने. बाप रे बाप. तर माहिती नाही किती वाजता येईल. पेस्ट्री पण घ्यायला गेली. पेस्ट्री ती तर नव्हती ना. मी जाऊन पटकन आली आणि माझं बॉटल पण घेऊन आली. ही बरी पडते. नाही तर त्या बॉटल एवढी ती घाण आहे ना. मिशोनं ऑर्डर केलेली. पुन्हा गादी ओली झाली. पुन्हा लिकेज होते त्या बॉटलचा. ही मस्त डीमार्टमधून घेतलेली ना. खूप मस्त आहे. 150ची. आता अजून गेलो नाही ना तर मी अजून घेतली असते 1-2. पडली तरी काय प्रॉब्लेम नाही होत. असं पाणी पडलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. आणि कॅटूने घेऊन इकडे मी मॅगी अशी ठेवते ना खाली. तर ती मॅगी करू. तुला मॅगी खायची होती. आता मला ना हे सर्व लपवून ठेवावं लागेल. माझीच चुकी आहे. तिला बोलून काही मतलब नाही. हा थोडीशीच आहे. त्या दिवशी तिने तिला वाटलं हे चिप्स आहे ना तो ओपन केलेला. आणि सर्व तिला आता जे अनहेल्दी बोलतात ना चिप्स सारखी बोलत असते. आणि काय बिस्किट. जेवायला आहे दाल भात. मी थोडी मॅगी खाते. गाना बज रहा है भाई बाजू में गाना. सकाळी भेटू आपण. बाय.